राज्यात महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। यात आरोप प्रत्यारोपांनी राजकारण तापवत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार घमासान सुरू आहे। यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून होत असलेल्या आरोपांवर भाष्य करताना भाजपालाच कोंडीत पकडलं। यावरून पुन्हा एकदा राजकारण तापलं असतानाच आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजितदादांना प्रत्युत्तर दिलंय। महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला। अजित पवारांच्या ज्यांनी माझ्यावर 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले त्यांच्यासोबतच मी आज सरकारमध्ये बसलो असल्याचं विधान त्यांनी केलंय। याबाबत पत्रकारांनी बावनकुळे यांना हा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की काही अभिमानास्पद नाही, न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे, त्याचा निकाल काय येईल यावर आपण पुढे जाऊ। शेवटी केस विचाराधीन आहे, अजून निकाल लागलेला नाही। बावनकुळे म्हणाले की अजित पवार राज्यातील महत्त्वाचे नेते असून त्यांना फार सल्ला देणार नाही, पण पिंपरी चिंचवडमध्ये ते बरीच वर्ष सत्तेत होते। आता आम्ही मागची पानं पलटली चाळली तर त्यांना काही बोलता येणार नाही। मागची पानं उलटायची आमची इच्छा नाही, त्यामुळे पवारांनी महायुतीच्या समन्वय समितीत जे ठरलंय तसंच वागावं असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला। खूप बोलता येईल पण ही वेळ नसल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं। तसेच अजितदादा प्रगल्भ नेते एवढ्या छोट्या निवडणुकीसाठी या बाबी बाहेर काढणं आणि एका महापालिकेसाठी महायुतीत मनभेद करू नयेत हे योग्य नाही। अजितदादा याचा विचार करतील असंही बावनकुळे यांनी बोलून दाखवलं। भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी महायुतीच्या समन्वय समितीतील ठरावाचा दाखला देत अजितदादांना सबुरीचा सल्ला दिला। ते म्हणाले की महायुतीच्या समन्वय समितीत मनभेद आणि मतभेद निर्माण होतील असं बोलायचं नाही असं ठरलं होतं, तरी ते असं का वागले, असं का बोलले याची मला कल्पना नाही, पण त्यांनी असं बोलायला नको होतं असंही यावेळी बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितलं।